जय, संत नरहरी महाराज की जय, आई जगदंबा माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जयंती आपण या ठिकाणी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती हनुमान चौक या ठिकाणी आपण आज 831वी जयंती या ठिकाणी आपण सर्व मिळून साजरी केलेली आहे. आणि ह्या जयंतीमध्ये या ठिकाणी आज ह्या जयंतीचे आयोजक साईनाथ जडे, अजय जडे यांनी या ठिकाणी सगळे आपले हनुमान नगरचे जेवढे काही आपले कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी येऊन या ठिकाणी सहभाग घेणारे या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या जयंतीनिमित्त आपल्या हनुमान नगर या ठिकाणी आपल्या हनुमान नगरचे जे काही भजनी मंडळ आहे यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीने आपलं संत शिरोमणी महाराज यांच्याविषयी म्हणजे भजन ह्या स्वरूपामध्ये यांनी त्या ठिकाणी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि जयंती साजरी करणं म्हणजेच जयंती साजरी करण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आपण ज्यांची काही जयंती साजरी करत असतो की त्यांनी केलेलं कार्य, त्यांच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, त्यांनी केलेलं चांगलं कार्य आणि कार्य केल्यानंतर त्यांचं या ठिकाणी नाव निघतंय. म्हणून या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी अजून ह्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिरचा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलं आणि प्रसादाचं वाटप सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि मी या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जयंती साजरी केली. मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक जे साईनाथ जडे भाऊ यांना असं सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बोलावून सगळ्यांच्या समोर आपण आपले विचार मांडून या ठिकाणी आपली संत शिरोमणी नरहरी महाराजांची आपण जयंती साजरी केली. अशाच पद्धतीने आपण प्रत्येक जे विचारवंत आहे, ज्यांनी चांगलं कार्य काम केलेलं आहे, त्यांची आपण जयंती आपल्या हनुमान नगर चौकामध्ये आपण साजरी करत असतो. मी आता आमचे सामाजिक कार्यकर्ते व मिसाळ भाऊ आहे आणि अजून भरपूर या ठिकाणी सगळ्यांचं नाव माहीत नसताना मी थोडी म्हणजे बोलू शकत नाही. सगळ्यांना सार्वजनिक मी या ठिकाणी म्हणतो की आपण सर्वांनी मिळून जयंती साजरी करणं खूप चांगलं काम आहे. आणि याच्या मध्ये असं मला सांगायचं आहे की याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा समजा हेवादेवा न ठेवता आपण प्रत्येक कार्यक्रमाला आपण सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी प्रत्येकाची आपण जयंती साजरी केली पाहिजे. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी केवळ कारण सांगेन की संत नरहरी महाराजांबद्दल त्यांनी आम्हाला जरा अजून काही माहिती द्यावी. श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार, जय श्रीराम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आज इथे संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त सगळे उपस्थित आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे खूप नशीबवान लोक आहोत, कारण आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या महाराष्ट्राला संतांचा खूप मोठा इतिहास आहे आणि प्रत्येक संतांनी आपल्या कार्यातून, आपल्या जीवनातून काही ना काही संदेश आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. तर आपण खरं म्हणजे तर सगळे इथं आज उपस्थित आहोत. सर्व सोनार समाज बांधव असतील, सर्व हिंदू बांधव असतील, सगळे मोठ्या प्रमाणात ही जयंती जी आहे पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देशभर साजरी करत आहेत. सर्वांना मी विश्व हिंदू परिषदेतर्फे, बजरंग दलातर्फे सर्वप्रथम संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम इथं जो आयोजित केलेला आहे श्री अजय जडे, श्री साईनाथ जडे दादा व त्यांचे सर्व मित्र परिवार यांना विशेष शुभेच्छा याच्यासाठी देतो की जयंती निमित्त त्यांनी मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचं देखील इथं आयोजन केलेलं आहे. आरोग्य तपासणी शिबिर वेळोवेळी होणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजातील आपल्या सोबत जे वृद्ध बांधव असतात, बऱ्याच जणांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचा उशीर होतो आणि उशीर झाल्यानंतर त्यांना त्यांचे डोळे जे असतील त्यांना कॅटरॅक्टचं, मोतीबिंदूचं ऑपरेशन करायची वेळ येते. ती न करता आधीच जर मोफत नेत्र तपासणी त्यांनी केली तर त्यांचं ऑपरेशन टळू शकतं. एक चांगलं सामाजिक कार्य अजय जडे, साईनाथ जडे दादा व त्यांचा पूर्ण मित्र परिवारांनी या विभागामध्ये या कार्य उभं केलेलं आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि तसेच या जयंती निमित्त मी सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिरोमणी नरहरी महाराज जयंती आहे आज 831वी जयंती आम्ही येथे खूप उत्साहाने साजरी केली. सर्व शहरातले सर्व सोनार समाज बांधव, त्याचप्रमाणे आमच्या इथलचे या एरियातले सर्व नेते मंडळी या सर्वांनी सहकार्य लाभलं आहे. त्याचप्रमाणे आज आम्ही सुरुवातीला सगळ्यात पहिले नरहरी महाराजांचं पूजन करून घेतलं. पूजन केल्याच्या नंतर आम्ही फळ वाटप केले.
फळ वाटप केल्याच्या नंतर आम्ही इथे भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला की ज्या भजनाच्या माध्यमातून संत नरहरी महाराजांचं महात्म्य आम्हाला सांगता आलं. त्यानंतर आम्ही इथे नेत्र तपासणी शिबिर राबवलंय, आरोग्य शिबिर राबवलंय की जेणेकरून सर्व जे गरजू लोक आहेत त्यांचं नेत्र तपासणी होऊन जाईल याप्रमाणे. त्यानंतर अजून इथं आम्ही भरपूर महाप्रसादाचा इथं लोकांना लाभ दिला आणि सर्वांनी मिळून नरहरी महाराजांच्या शुभेच्छा दिल्या आणि मी सर्व जनतेला नरहरी महाराजांच्या खूप खूप शुभेच्छा. जयंती निमित्त माझं नाव श्री साईनाथ दत्तात्रय जडे, मी अध्यक्ष आहे.